हॅलो अँड वेलकम टू रेडियंट अकॅडमी. मी अमोल चेपे आपल्या सर्वांचं स्वागत करतो रेडियंट अकॅडमीच्या नवीन लेक्चरमध्ये. आज 21 फेब्रुवारी 2023. आपण आजचे करंट अफेअर्स बघूच. पूर्ण लेक्चरच्या शेवटी काही महत्त्वाचे 5 क्वेश्चन्स तुमच्यासाठी आहे. हे क्वेश्चन्स तुम्हाला त्याचे उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्यायचेच आहे आणि नाही तर मग ऑफलाईन क्लासमध्ये आपण जसे विचारले तसे विचारू शकतो. नाही तर मग घरी तुम्ही अभ्यास करत नाही असं सांगण्याचा पण पर्याय आमच्याजवळ उरतो. तर असं काही करू नका, अभ्यासावर लक्ष द्या, है ना. तो लेट अस स्टार्ट विथ द करंट अफेअर्स ऑफ 21 फेब्रुवारी 2023. सगळ्यात पहिले खूपच महत्त्वाची अपॉइंटमेंट आहे. ॲक्च्युली ही 2 दिवस आधीच तुम्हाला मी सांगायची होती पण मिस होऊन गेली. यूट्यूबचे CEO म्हणून भारतीय मूळचे नील मोहन यांची अपॉइंटमेंट झालेली आहे. नील मोहन, आता हे नाव आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. जसं आपण सत्या नाडेला, सुंदर पिचाई यांचे नावं लक्षात ठेवले आहे तसंच आता नील मोहन यांचं पण नाव आपल्या लक्षात राहीलच. का? कारण हा लेक्चर ज्याच्यावर तुम्ही बघताय ना ते त्या यूट्यूबचे नवीन CEO झाले आहे, इंडियन ओरिजिनचे व्यक्ती नील मोहन, है ना. तर नील मोहन हे यूट्यूबचे जसं म्हटलं CEO झालेले आहे. तर यांनी कोणाला रिप्लेस केलं? यांनी सुझान वोचित्स्कीला रिप्लेस केलं. सुझेन आहे ॲक्च्युली नाव, सुझेन वोचित्स्की. सुझेन या 8 वर्षांपासून CEO होत्या यूट्यूबच्या. यांच्याच त्या गराजमध्ये पहिल्यांदा गुगल सुरू झालं होतं. 8 वर्षांपासून होत्या, 9 वर्षांपासून ॲक्च्युली 9 वर्षांपासून या CEO होत्या, है ना. आता थोडंसं नील मोहन यांच्याबद्दल पण माहिती घेऊन घेऊ. नील मोहन यांनी ॲक्च्युली इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग केली. कुठून केली? स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीतून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग केली. नंतर ॲक्सेंचरमध्ये यांनी काम करणं सुरू केलं. ॲक्सेंचरमध्ये काम करणं म्हणजे काही दिवस काम केलं, नंतर त्यांनी ते सोडलं आणि स्टार्टअप सुरू केलं स्वतःचं एक, ज्याचं नाव होतं नेट ग्रॅव्हिटी. आता बघ कसं नशीब बदलत जातं. नेट ग्रॅव्हिटी ज्यांना सपोर्ट प्रोव्हाइड करायची डबल क्लिक, या डबल क्लिकनी विकत घेतलं आणि विकत घेतल्यानंतर मग हे डबल क्लिकचे एम्प्लॉई झाले. तर डबल क्लिकमध्ये हे व्हाईस प्रेसिडेंट झाले ऑपरेशन्सचे, ठीक आहे. नंतर काय झालं की डबल क्लिकला गुगलने विकत घेतलं. तर आता डबल क्लिकला गुगलने विकत घेतलं, त्याच्यामुळे हे डबल क्लिकमधनं आता गेले गुगलमध्ये. पहिले हे नेट ग्रॅव्हिटीत होते, तिथून गेले डबल क्लिकवरून गेले गुगलला. तर गुगलला गेल्यानंतर मग त्यांना यूट्यूबची जबाबदारी देण्यात आली. आता यूट्यूब कोणाचा? गुगलचंच. तर यूट्यूबची जबाबदारी देण्यात आली आणि आता CEO व्हायच्या आधी ते चीफ प्रोडक्ट ऑफिसर म्हणून काम करत होते. वेगवेगळे प्रोडक्ट्स यूट्यूबचे, जसं यूट्यूब म्युझिक, यूट्यूब शॉर्ट्स, है ना, हे जे सगळे प्रोडक्ट्स जे आलेले आहे यूट्यूबचे, हे सगळे आणण्याचं श्रेय, सगळे नवीन प्रोडक्ट्स आणण्याचं श्रेय हे नील मोहन यांना जातं. त्याच्यामुळे आता यूट्यूबवर तुम्हाला ॲड दिसतील, नाही दिसणार, कशा दिसतील, किती वेळ दिसतील, कमी वेळ दिसतील, जास्त वेळ दिसतील, हे सगळे निर्णय कोण घेणार आहे फायनल? तर हे घेणार आहे नील मोहन. त्याच्यामुळे यांचं नाव आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ठीक, चलो. आता बिफोर वी मूव अहेड, लेट अस हॅव अ फर्स्ट हँड इन्फॉर्मेशन ऑफ CEOज ऑफ इंडियन ओरिजिन. म्हणजे असे व्यक्ती जे इंडियन ओरिजिनचे आहे आणि आता ग्लोबल कुठल्या तरी कंपनीचे CEO म्हणून आहे, है ना. सगळ्यात पहिले जे आपलं नाव येतं डोक्यात ते आहे सत्या नाडेला यांचं, है ना. तर सत्या नाडेला तुम्हाला इथे दिसत असतील. सत्या नाडेला मायक्रोसॉफ्टचे CEO आहे सध्या. त्याच्यानंतर ॲडोबचे CEO आहे शंतनू नारायण. गुगलचे CEO आहे सुंदर पिचाई. पेप्सिको यांची आधी 2018 पर्यंत इंदिरा नुई या CEO होत्या पेप्सिकोच्या. त्याच्यानंतर IBM है ना, IBMचे CEO सुद्धा इंडियन आहे अरविंद कृष्णन. व्हिमिओ, जसं यूट्यूब आहे तसंच व्हिमिओ आहे, व्हिडिओ सर्व्हिस प्रोव्हाइड करणारी कंपनी, त्याचे CEO आहे अंजली सूद. स्टारबक्स याचे CEO आहे लक्ष्मण नरसिम्हन. फेडेक्स है ना, याचे CEO आहे राज सुब्रमण्यम. VMwareचे CEO आहे रघुराम आणि ऑग्लिव्ही ग्लोबल याचे CEO आहे देविका भूलचंदानी. तर ह्या काही महत्त्वाच्या मोठ्या ग्लोबल लेवलला खूप मोठं काम करणाऱ्या कंपनीज आहेत ज्यांचे CEO हे सगळे इंडियन ओरिजिनचे व्यक्ती आहे. तर यांच्याशी रिलेटेड तर प्रश्न येऊ शकतात आपल्याला. म्हणजे नील मोहनशी जर रिलेटेड प्रश्न आला तर या कुठल्याही कंपनीचे CEO सुद्धा विचारल्या जाऊ शकतात. ठीक आहे, तर लक्षात ठेवा. चलो, लेट अस नाउ मूव ऑन टू दी नेक्स्ट पॉइंट. अजून एक अपॉइंटमेंट आहे, ॲक्च्युली नाही का पर्सन्स
वर जास्त फोकस आहे आपल्या सुरुवातीच्या काही स्लाइडमध्ये. व्यक्ती आता कोण आहे? इंडियन ओरिजिनच्या अजून एक व्यक्ती आहे ज्यांचं नाव आहे मेघना पंडित. या मेघना पंडित शी हॅज बीन नेम्ड ॲज दी CEO. आता पुन्हा पहा, मेघना पंडित यांना सुद्धा CEO बनवलाय. कशाचं? ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी हॉस्पिटल्स. असं म्हटलं जातं की UK मध्ये सगळ्यात जास्त टीचिंग हॉस्पिटल्स हे ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी हॉस्पिटल्स आहे. सगळ्यात जास्त टीचिंग म्हणजे मेडिकलची टीचिंगसाठी जे हॉस्पिटल्स असतात ते ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीचे हॉस्पिटल्स आहे. तर म्हणून ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या हॉस्पिटल्सची एवढी महत्त्वाची जबाबदारी ही कोणाला देण्यात आली आहे? प्रोफेसर मेघना पंडित यांना देण्यात आलेली आहे. ठीक आहे. तर ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी हॉस्पिटल्स जे आहे हे NHS फाउंडेशन ट्रस्ट ही ट्रस्ट चालवत असते आणि UK मध्ये सगळ्यात जास्त टीचिंग हॉस्पिटल्स हे चालवतात. आता महत्त्वाची गोष्ट काय? मेघना पंडित तुम्हाला इथे दिसतच आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय की मेघना पंडितनी जशी यांची अपॉइंटमेंट झाली तसे काही महत्त्वाचे रेकॉर्ड्स बनवले. जसं पहिल्यांदा कुठली फिमेल ही ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी हॉस्पिटल्सची CEO झालेली आहे. नंतर पहिल्यांदा कोणी व्यक्ती जो इंडियन हेरिटेजचा आहे तो ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी हॉस्पिटल्सचा CEO झालेला आहे. इतकंच नाही तर पहिल्यांदा कोणी पर्सन ऑफ कलर म्हणजे ज्यांना ते ब्लॅक असं म्हणतात, तो ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी हॉस्पिटल्सचा CEO झालेला. आतापर्यंत सगळे व्हाईट्स होते. पहिल्यांदा कोणी पर्सन ऑफ कलर हा NHS सर्व्हिस ट्रस्ट आहे ना, नॅशनल हेल्थ सर्व्हिस ट्रस्ट ही जी आहे ना, हे सगळे ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीचे हॉस्पिटल्स चालवते. हे शेल्फोर्ड ग्रुपचा पार्ट आहे. तर पहिल्यांदा कोणी इंडियन मूळची व्यक्ती ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी हॉस्पिटल्सची CEO झाली आहे. नाव आहे मेघना पंडित. ठीक, चलायचं पुढे नेक्स्ट पॉइंटवर. नेक्स्ट आता अजून एक अपॉइंटमेंट आहे. युनायटेड नेशनचा सोशल डेव्हलपमेंट कमिशन. ठीक आहे ना, सोशल डेव्हलपमेंट कमिशन, यांना सोशल कमिशन असं पण म्हणतात. याची मीटिंग चालू आहे सध्या आहे ना, आणि याच्यासाठी चेअरपर्सन म्हणून इंडियाच्या ज्या परमनंट रिप्रेझेंटेटिव्ह टू युनायटेड नेशन्स आहे ज्यांचं नाव आहे रुचिरा कंबोज यांना निवडण्यात आलेलं आहे. तर 3 व्यक्ती आपण आज बघितले आत्तापर्यंत. सगळ्यात पहिले नील मोहन ज्यांना यूट्यूबचं CEO बनवलं आहे. त्याच्यानंतर आपला प्रोफेसर मेघना पंडित यांना ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी हॉस्पिटल्स याचा CEO बनवला आहे. आणि आता आपण पाहत आहे रुचिरा कंबोज या इंडियाच्या परमनंट रिप्रेझेंटेटिव्ह टू युनायटेड नेशन्स आहे आणि यांना चेअरपर्सन म्हणजे चेअर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. कुठे? तर 62nd सेशन ऑफ सोशल डेव्हलपमेंट कमिशन. ठीक आहे ना, सोशल डेव्हलपमेंट कमिशनच्या 62nd जे एडिशन चाललं आहे त्याच्या मीटिंगचं यांना चेअरपर्सन निवडण्यात आलं आहे. तर हे कुठे चाललं आहे? हे न्यूयॉर्कमध्ये चाललं आहे, जिथे या सोशल डेव्हलपमेंट कमिशनचं हेडक्वार्टर आहे. याच्या व्यतिरिक्त काही लोक आहे जे व्हाईस चेअरपर्सन जसं असतं तसं व्हाईस चेअर म्हणून नियुक्ती झाली आहे. कोण कोण आहे या? जॉन इवानोव्स्की ज्या नॉर्थ मॅसेडोनियाचे आहे, कार्ला मारिया कार्लसन जे की डॉमिनिकन रिपब्लिकचे आहे, आणि थॉमस लमार हे लक्झमबर्गचे आहे. तर या 3 लोकांना सुद्धा व्हाईस चेअर म्हणून निवडण्यात आला आहे. आता तुमच्या डोक्यात मला माहिती आहे काही प्रश्न पडत असतील, हे सोशल डेव्हलपमेंट कमिशन काय विषय आहे ना, हे कुठे असतं, काय होत असतं? तर याच्यावर आपण थोडंसं डिटेल समजून घेऊ पुन्हा एकदा. ठीक आहे ना, एवढं लक्षात ठेवा सध्या याच्यात की 62nd सेशन झालं सोशल डेव्हलपमेंट कमिशनचं. त्या सेशनमध्ये कोणीतरी चेअरपर्सनची नियुक्ती करावं लागते. तर ही नियुक्ती कोणाची झाली? इंडियाच्या परमनंट रिप्रेझेंटेटिव्ह टू US जे आहे रुचिरा कंबोज यांची झाली. ठीक आहे, आता आपण पाहू हे सोशल डेव्हलपमेंट कमिशन ॲक्च्युली विषय काय आहे. ठीक आहे, तर सगळ्यात पहिले आपल्याला हे समजून घ्यावं लागेल की युनायटेड नेशन्स जे आहे, युनायटेड नेशन्सचे 6 मेजर ऑर्गन्स आहे. देर आर 6 मेजर ऑर्गन्स ऑफ युनायटेड नेशन्स. कोणते कोणते ऑर्गन्स असतात? हे सगळ्यात पहिले असतं जनरल असेंब्ली. ठीक आहे, हे सगळ्यात महत्त्वाचं ऑर्गन जनरल असेंब्ली. त्याच्यानंतर असतं सिक्युरिटी काउन्सिल. ठीक आहे, त्याच्यानंतर असतं ECOSOC म्हणजे काय? इकॉनॉमिक अँड सोशल काउन्सिल म्हणतात त्याला. इकॉनॉमिक अँड सोशल काउन्सिल
हा जो आहे ना, याचा फुल फॉर्म हे सगळ्यात महत्वाचा आहे आपल्यासाठी आत्ता, इकॉनॉमिक अँड सोशल काउन्सिल. चौथी असते ट्रस्टीशिप काउन्सिल आणि पाचवी असते इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस. ठीक आहे ना. आणि सहावी द लास्ट इज द सेक्रेटरिएट. तर असे 6 मेजर ऑर्गन्स आहे. या ऑर्गन्सचेच पार्ट्स बाकीचे सगळे ऑर्गन्स असतात. तर महत्वाची जी यांची इकॉनॉमिक अँड सोशल काउन्सिल आहे, या इकॉनॉमिक अँड सोशल काउन्सिलचा एक भाग असतं हे सोशल कमिशन, सोशल डेव्हलपमेंट कमिशन म्हणतात. शॉर्ट फॉर्म त्याचा म्हटला जातो सोशल कमिशन. ठीक आहे ना. तर इकॉनॉमिक अँड सोशल काउन्सिल हा याचा पार्ट काय असतो, हा सोशल डेव्हलपमेंट कमिशन. आणि या सोशल डेव्हलपमेंट कमिशनची मीटिंग होत असते. 60 सेकंड मीटिंग चालू होती. 60 सेकंड मीटिंगमध्ये रुचिरा कंबोज यांना प्रेसिडेंट किंवा चेअर म्हणून निवडण्यात आलं. क्लिअर, इथपर्यंत काही प्रॉब्लेम याच्यात. तर कुठे चालू होतं हे 60 सेकंड सेशन, न्यूयॉर्कमध्ये. आय होप हा विषय आता क्लिअरली लक्षात आला असेल. चलायचं पुढे. चलो नेक्स्ट, रोटरी आपल्याकडे इथे रोटरीचा सध्या रोटरी फेअर चालू होता आहे ना, मंडेपर्यंत आता रोटरीचा फेअर चालू होता. तर या असेच सगळीकडे रोटरी क्लब्स आहे. तर या रोटरी क्लब्समध्ये वेगवेगळे अवॉर्ड दिले जातात. अर्थात आपलं शहर छोटं आहे, तर रोटरीचे छोट्या लेवलचे अवॉर्ड दिले जातील. छोट्या म्हणजे इथल्या लोकांच्या हिशोबाने अवॉर्ड दिले जातात. पण मोठ्या शहरांमध्ये रोटरी क्लब खूप मोठे असतात, त्याच्यामुळे प्रॉमिनंट फिगर्सला पण रोटरी अवॉर्ड करत असते. तर आत्ताच रोटरी क्लब ऑफ मद्रास यांनी काही महत्त्वाचे अवॉर्ड दिले. त्याच्यात रोटरी क्लब ऑफ मद्रासनी लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्ड दिला. याच्या व्यतिरिक्त वोकेशनल एक्सिलन्ससाठी पण त्यांनी अवॉर्ड दिला. म्हणजे रोटरी क्लब ऑफ मद्रासचा जो कार्यक्रम झाला तिथे मेजर काही अवॉर्ड्स देण्यात आले. महत्त्वाचे 2 अवॉर्ड्सवर आपल्याला चर्चा करायची. एक लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्ड देण्यात आला आणि दुसरा अवॉर्ड देण्यात आला वोकेशनल सर्व्हिससाठी. तर लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्ड कोणाला देण्यात आला? हा देण्यात आला रमेश कृष्णन यांना. रमेश कृष्णन यांचा फोटो तुम्ही इथे बघू शकत असाल. रमेश कृष्णन हे इंडियाचे फॉर्मर डेव्हिस कपचे टेनिस प्लेयर आहे. म्हणजे टेनिस प्लेयर तर आहेच, हे डेव्हिस कपमध्ये इंडियाकडनं खेळलेले आहे. ठीक आहे. तो ही इज अ टेनिस प्लेयर, रिटायर्ड टेनिस प्लेयर नाऊ है ना. यांना लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्डनी सन्मानित करण्यात आलं. आणि कुठल्या रोटरी क्लबनी केलं? तर हे केलं रोटरी क्लब ऑफ मद्रास. ठीक आहे, जे चेन्नईमध्ये आहे. मग हा अवॉर्ड देण्यासाठी कोण होतं? तर अवॉर्ड देण्यासाठी होते विजय अमृतराज. विजय अमृतराज इज अगेन अ फॉर्मर टेनिस प्लेयर फ्रॉम इंडिया, जे ॲक्च्युली आत्ता तमिळनाडू टेनिस असोसिएशनचे प्रेसिडेंट आहे. तमिळनाडू टेनिस असोसिएशनचे प्रेसिडेंट आहे विजय अमृतराज, जे फॉर्मर टेनिस प्लेयर आहे. फॉर्मर टेनिस प्लेयरपेक्षा महत्त्वाची ओळख त्यांची की ही वॉज अ व्हेरी सक्सेसफुल कॉमेंटेटर है ना. तर हे खूप सक्सेसफुल कॉमेंटेटर सुद्धा राहिलेले आहे. आणि त्यांच्या हाताने रमेश कृष्णन यांना रोटरीचा लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्ड देण्यात आला. अजून एक अवॉर्ड जो देण्यात आला तो देण्यात आला उत्तम सिंग मुंडी यांना. उत्तम सिंग मुंडी हे ॲक्च्युली एक गोल्फ प्लेयर आहे आणि यांना यांच्या वोकेशनल सर्व्हिससाठी अवॉर्ड देण्यात आला. तर 2 अवॉर्ड्स आपल्याला लक्षात ठेवायचे आहे रोटरीने दिलेले, लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्ड आणि वोकेशनल सर्व्हिससाठी दिलेला अवॉर्ड. लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्ड देण्यात आला रमेश कृष्णन यांना, जे टेनिस प्लेयर आहे. आणि गोल्फ खेळणारे उत्तम सिंग मुंडी यांना वोकेशनल सर्व्हिससाठी अवॉर्ड देण्यात आला आहे. नेक्स्ट, आता इंडिया आणि UAE यांच्यामध्ये ट्रेड रिलेशन्स चांगले आहे ना. आपण आणि मागच्या काही वर्षात तर UAE सोबत आपले ट्रेड रिलेशन्स खूपच जास्ती चांगले झालेले आहे. तर आत्ता काय झालं आहे की इंडिया आणि UAE मध्ये एक बिझनेस काउन्सिल बनवण्यात आली होती. या बिझनेस काउन्सिलचा आता UAE चॅप्टर सुद्धा सुरू करण्यात आलेला आहे. ठीक आहे. तर UAE अँड इंडिया लॉन्च्ड UAE चॅप्टर ऑफ बिझनेस काउन्सिल. कशासाठी? टू बूस्ट बायलॅटरल ट्रेड अँड इन्व्हेस्टमेंट. दोन्हीकडनं ट्रेडही वाढायला पाहिजे आणि लोकांनी इन्व्हेस्ट सुद्धा करायला पाहिजे. याच्यासाठी UAE आणि इंडिया दोघांनी सोबत येऊन UAE चॅप्टर सुरू केला बिझनेस काउन्सिलचा. ठीक आहे. यांनी काय होतं, याला काय म्हटलं गेलेलं आहे? UAE इंडिया बिझनेस काउन्सिल, ज्याला म्हणतात UIBC है ना. तर याची पहिली ॲनिव्हर्सरी आता फर्स्ट ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करत होतो आपण सेपाची. सेपा म्हणजे काय? कम्प्रेहेन्सिव्ह इकॉनॉमिक पार्टनरशिप ॲग्रीमेंट.
मागच्या वर्षी काय झालं होतं, इंडिया आणि UAEनी एक ॲग्रीमेंटवर साईन केली होती. ते ॲग्रीमेंट आहे कम्प्रेहेन्सिव्ह इकॉनॉमिक पार्टनरशिप ॲग्रीमेंट. या ॲग्रीमेंटनुसार भारताने आणि UAEनी ट्रेड रिलेशन्स वाढवायचा प्रयत्न केला होता. याचा इंडियाचा चॅप्टर सुरू झाला. आता यावर्षी पहिली ॲनिव्हर्सरी होती, तर पहिल्या ॲनिव्हर्सरीला आपण UAEचा चॅप्टर आता सुरू केला आहे. आपण म्हणजे इंडिया आणि UAE दोघांनी मिळून. याचं लॉन्च जे करण्यात आलं ते जे UAEचे फॉरेन ट्रेडचे मिनिस्टर ऑफ स्टेट आहे, त्यांचं नाव आहे डॉक्टर थानी बिन अहमद अल झयोदी यांच्या हस्ते करण्यात आलं. आणि या बायलॅटरल ट्रेडला म्हणजे दोन कंट्रींनी असं डिसाईड केलं आहे की बायलॅटरल ट्रेडला आपण $100 बिलियन पर्यंत घेऊन जायचं आहे. कितीपर्यंत न्यायचं आहे? $100 बिलियन पर्यंत न्यायचं आहे. आणि इन्व्हेस्टमेंट म्हणजे भारताने UAEमध्ये आणि UAEच्या लोकांनी भारतामध्ये किती करण्याची गरज आहे? $75 बिलियन करण्याची गरज आहे. बरोबर. ॲक्च्युली UAEच्या लोकांनी भारतामध्ये, फक्त भारताने UAEमध्ये अपेक्षा नाही आहे त्यांना आपल्याकडून जास्त, पण तरी आपली अपेक्षा अशी आहे की आपल्या दोघांमध्ये म्हणजे UAE आणि इंडियामध्ये ट्रेड हा $100 बिलियन झाला पाहिजे आणि UAE पासून भारतात ऑलमोस्ट $75 बिलियन इन्व्हेस्टमेंट यायला हवी, असा याचा मेन ऑब्जेक्टिव्ह आहे. ठीक, चलायचं पुढे नेक्स्ट पॉईंटवर. चलो नेक्स्ट, मध्य प्रदेश. खूप फॉरेस्ट आहे मध्य प्रदेशमध्ये आहे ना. आत्ता धडाधड चिते आणणे चालू आहे. पहिले आपण 7 चिते आणले होते, आता पुन्हा 13 चिते आणले, तर 20 चिते टोटल आता मध्य प्रदेशमध्ये झाल्या कुनो नॅशनल पार्कमध्ये. तर आता मध्य प्रदेशमध्ये जंगलं अजून वाढवण्याचा प्रयत्न सुरू आहे. तिथले जे चीफ मिनिस्टर आहे शिवराज सिंग चौहान यांनी 2 वर्षाआधी एक प्रण घेतला होता. 19 फेब्रुवारीला म्हणजे अमरकंटकमध्ये त्यांनी एक प्रण घेतला होता 19 फेब्रुवारीला की आपण दररोज ट्री प्लांटेशन करायचं, कुठे ना कुठे जाऊन तरी ट्री प्लांटेशन करायचं. आणि त्यांनी कंटिन्युअसली 2 वर्ष हे सुरू ठेवलं. आणि आता जी सेकंड ॲनिव्हर्सरी झाली म्हणजे मागच्या 19 फेब्रुवारीला 2022ला फर्स्ट ॲनिव्हर्सरी झाली त्यांच्या ट्री प्लांटेशनच्या ड्राईव्हची, आणि आता सेकंड ॲनिव्हर्सरी होती. तर ही सेकंड ॲनिव्हर्सरीच्या वेळेस त्यांनी भोपाळमध्ये एक राजा भोज नावाचं एअरपोर्ट आहे. भोपाळचं जे एअरपोर्ट आहे त्याचं नाव आहे राजा भोज एअरपोर्ट. या राजा भोज एअरपोर्टच्या बाजूला एक साईट आहे, तिथे 1,40,000 ट्रीज प्लांट करायचं ठरवलं. आणि जर असं झालं तर हे भारतातलं सगळ्यात मोठं मॅनमेड फॉरेस्ट राहील. सगळ्यात मोठं मॅनमेड फॉरेस्ट हे कुठे आहे? भोपाळपासून भोपाळचा राजा भोज एअरपोर्ट आहे त्याच्या अगदी जवळच एक प्लॉट त्यांनी घेतला म्हणजे सरकारी प्लॉट आहे ना, आणि तिथे 1,40,000 ट्रीज प्लांट करणार आहे. याच्यामुळे हे सगळ्यात मोठं मॅनमेड फॉरेस्ट बनणार आहे. याला कोण सांभाळणार आहे? तर याला श्रीराम आस्था मिशन आहे, तिथे भोपाळमध्येच आहे. हे सगळं सांभाळणार आहे, मॅनेज करणार आहे आणि त्याचं नाव देणार आहे श्रीराम वन. श्रीराम वन असं त्याला नाव देण्यात येणार आहे. ठीक आहे. याची जी सुरुवात झाली होती म्हणजे आज ज्याचं तुम्ही म्हणता ना की 2 वर्ष झाले या पूर्ण प्रोजेक्टला, ते स्वतः लावत होते रोज ट्री प्लांटेशन. याची सुरुवात झाली होती अमरकंटकमधून. अमरकंटक कुठे आहे आता? अमरकांटा झाला आहे, अमरकंटक पाहिजे, कंटक के. हां, तर अमरकंटक म्हणजे कुठली जागा की जिथून नर्मदा नदीचा उगम आहे. नर्मदा नदी, सोन नदी या नदीचे जिथून उगम आहे ते अमरकंटक. तर इथून त्यांनी 19 फेब्रुवारीला म्हणजे शिवजयंतीच्या दिवशीच यांनी मध्य प्रदेशमध्ये सुरू केली होती. क्लिअर. आणि राजा भोज एअरपोर्ट हा कुठे आहे? भोपाळमध्ये आहे. या 2 गोष्टी या पॉईंट सोबत लक्षात ठेवायच्या आहे. ठीक, क्लिअर. चलायचं पुढे नेक्स्ट पॉईंटवर. चलो नेक्स्ट, लोन देण्याची स्पर्धा बँकांमध्ये सध्या सुरू आहे की कुठली बँक सगळ्यात जास्त लेंडिंग करते. कारण तुम्ही जितकं लेंड कराल तेवढे जास्त ॲसेट्स तुमचे वाढतील आणि जितके ॲसेट्स वाढतील तुमचे तेवढा प्रॉफिट वाढेल तुमचा. तर लेंडिंग करण्यामध्ये भारतातली मागचा जो क्वार्टर झाला 2022चा 3ऱ्या क्वार्टरची गोष्ट करतोय आपण. याच्यात आपण कुठल्या क्वार्टरची गोष्ट करतोय? याच्यात थर्ड क्वार्टर ऑफ 2022-23. या थर्ड क्वार्टरमध्ये म्हणजे हा थर्ड क्वार्टर कुठला येईल? ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर हे 3 महिने. तर ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर या 3 महिन्यात बँक ऑफ महाराष्ट्र यांनी सगळ्यात जास्त लेंडिंग केली आहे. धडाधड लोन वाटले. ठीक आहे. तर बँक ऑफ महाराष्ट्र टॉप्स द लिस्ट ऑफ पब्लिक सेक्टर लेंडर्स, म्हणजे पब्लिक सेक्टर बँकेच्या लिस्टमध्ये सगळ्यात जास्त लेंडिंग कोणी केली आहे?
बँक ऑफ महाराष्ट्रनी केलेली आहे. लेंडिंगमध्ये सगळ्यात जास्त ग्रोथ कोणाची दिसली आहे तर बँक ऑफ महाराष्ट्राची दिसली आहे. फर्स्ट नंबरवर बँक ऑफ महाराष्ट्र राहिला आहे ना. आणि बँक ऑफ महाराष्ट्राने 21.67% ची ग्रोथ दाखवली आहे. म्हणजे मागच्या क्वार्टरमध्ये जेवढी त्यांनी लेंडिंग केली होती त्याच्यापेक्षा 21% जास्त लेंडिंग, 21.5% जास्त लेंडिंग थर्ड क्वार्टरमध्ये केली. सेकंड नंबरवर कोण राहिलं आहे तर युनियन बँक ऑफ इंडिया हे सेकंड नंबरवर राहिले, ज्यांच्यात 19.80% ची ग्रोथ पाहायला मिळाली. आणि ज्यांचा सगळ्यात जास्त चर्चा असते स्टेट बँक ऑफ इंडिया यांनी किती लेंडिंग केली तर स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ग्रोथमध्ये 16.91% होतं. त्याच्यामुळे स्टेट बँक ऑफ इंडिया हे फोर्थ प्लेसवर आले. तर SBI केम ऑन दी फोर्थ प्लेस. पण SBIनी किती लोन दिलं तर SBIनी 26,47,205 कोटीचं लोन दिलंय, जे बँक ऑफ महाराष्ट्राने जे लोन दिलं 1,56,962 करोडच्या 17 टाइम्स जास्त आहे. त्याच्यामुळे SBIनी जे मागच्या क्वार्टरमध्ये लोन दिलं थर्ड क्वार्टर ऑफ 2022-23 हे 17 टाइम्स जास्त आहे बँक ऑफ महाराष्ट्रापेक्षा. त्याच्यामुळे कारण SBI खूप मोठी बँक आहे. एवढं मोठं लोन देऊनही 16% ची ग्रोथ दाखवणं इज अ ह्यूज थिंग. मोठी गोष्ट आहे खूप. ठीक आहे. पण प्रश्न असा येऊ शकतो की थर्ड क्वार्टर ऑफ 2022-23 मध्ये कुठल्या बँकेनी सगळ्यात जास्त लेंडिंग केली पब्लिक सेक्टर बँकेनी तर नाव लक्षात ठेवा बँक ऑफ महाराष्ट्र. ठीक आहे. चलायचं पुढे नेक्स्ट मुद्द्यावर जाऊ. रणजी ट्रॉफी है ना, भारतातली फर्स्ट क्लास टुर्नामेंट, फर्स्ट क्लास क्रिकेटमधली सगळ्यात महत्त्वाची टेस्ट टुर्नामेंट आहे ना. ही टेस्ट टुर्नामेंटची फायनल्स नुकतीच झाली आणि ईडन गार्डन्समध्ये फायनल खेळल्या गेली. फायनल जी खेळल्या गेली ती खेळल्या गेली सौराष्ट्र आणि वेस्ट बेंगॉल यांच्यामध्ये आणि सौराष्ट्रनी वेस्ट बेंगॉलला हरवलं. असं वाटलं होतं की सौराष्ट्र जवळपास एक इनिंग्स आणि काही रन्सनी जिंकेल, पण शेवटच्या बॅट्समननी वेस्ट बेंगॉलच्या थोडेसे रन काढल्यामुळे सौराष्ट्राला दुसऱ्यांदा बॅटिंग करावं लागली. तर सौराष्ट्राचे जे कॅप्टन आहे ते त्यांचं नाव आहे जयदेव उनादकट है ना. जयदेव उनादकट यांनी पहिल्या इनिंग्समध्येच ऑलमोस्ट 3 विकेट घेतल्या होत्या आणि नंतर पुन्हा सेकंड इनिंग्समध्ये जवळपास 6 विकेट घेतल्या फॉर 85 रन्स. त्याच्यामुळे ही वॉज दी मॅन ऑफ दी मॅच. जयदेव उनादकट वॉज ॲडजस्ड ॲज दी मॅन ऑफ दी मॅच. आणि यांच्या व्यतिरिक्त चेतन सकारिया, तुम्ही IPL मध्ये पण या सगळ्यांना पाहिलं असेल. जयदेव उनादकटला तर पाहिलंच आहे, सिनियर आहे आता बरेच, इंडियाकडनं पण खेळलेलं आहे जयदेव उनादकट. चेतन सकारिया हे पण IPL मध्ये तुम्ही पाहिलेलंच आहे. तर चेतन सकारिया यांनी पण चांगली बॉलिंग केली. त्यांनी भरपूर विकेट्स घेतल्या, ऑलमोस्ट 6 विकेट त्यांनी पण घेतल्या पूर्ण मॅचमध्ये. आणि सौराष्ट्राचेच प्लेयर आहे अर्पित वसावडा. तर हे अर्पित वसावडा यांना प्लेयर ऑफ दी रणजी सीझन, म्हणजे या वर्षी जे रणजीचं सीझन झालं या पूर्ण रणजी सीझनचं प्लेयर ऑफ दी टुर्नामेंट त्यांना निवडण्यात आलेलं आहे. तर याच्यावर प्रश्न नक्की कोण जिंकलं, कोण हारलं, कोण प्लेयर ऑफ द मॅच होतं, कोण प्लेयर ऑफ द टुर्नामेंट होतं, चारही गोष्टी लक्षात ठेवा. सौराष्ट्र वॉज द विनर. अदर फायनलिस्ट वॉज वेस्ट बेंगॉल विच लॉस्ट द मॅच. प्लेयर ऑफ द मॅच इन द फायनल वॉज जयदेव उनादकट अँड प्लेयर ऑफ द टुर्नामेंट वॉज अर्पित वसावडा. ठीक आहे. दोघंही प्लेयर हे सौराष्ट्रचे आहेत. आता तुम्ही पाहिलं असेल ना की फायनल्समध्ये चतेश्वर पुजारा खूप फायनल्स नाही, इंडिया ऑस्ट्रेलियाची सेकंड टेस्ट जी झाली त्याच्यात चतेश्वर पुजाराची 100वी टेस्ट होती ती. चतेश्वर पुजारा पण स्वतः सौराष्ट्राचेच प्लेयर आहे. ठीक. चलायचं पुढे नेक्स्ट पॉईंटवर. नेक्स्ट आहे ISSF वर्ल्ड कप, म्हणजे शूटिंगचा वर्ल्ड कप. शूटिंगचा जो वर्ल्ड कप आहे ना तो काही असा एका वेळेस होत नाही. याच्यात रायफलचे इव्हेंट्स वेगळे होतात, पिस्टलचे वेगळे होतात, असे वेगवेगळे इव्हेंट्स होत असतात. तुम्ही जर यांचं ISSFच्या वर्ल्ड कपचा शेड्यूल पाहिला ना तर वर्षभर तुम्हाला शेड्यूल दिसेल यांचा. वर्षभर म्हणजे जानेवारीपासून तर सप्टेंबरपर्यंतचा शेड्यूल आहे वर्ल्ड कपचा. इतका मोठा वर्ल्ड कप असतो. तर कसं असतं 4-4, 5-5 दिवस कुठेतरी वेगवेगळ्या शहरांमध्ये वेगवेगळे इव्हेंट्स होत असतात. जसं तुम्ही जर इथे बघितलं पहिले तुम्हाला दिसेल की शॉटगनची जी टुर्नामेंट झाली पहिले वर्ल्ड कपची ती राबर्टमध्ये झाली. मग नंतर जकार्तामध्ये रायफल पिस्टलचे इव्हेंट झाले. आत्ता 17 फेब्रुवारी टू 24 फेब्रुवारी कायरोमध्ये पुन्हा रायफल आणि पिस्टलचे इव्हेंट्स होत आहे.
तर हे ISSF वर्ल्ड कपचा भागच आहे. तर या ISSF वर्ल्ड कपच्या टुर्नामेंटमध्ये पहिला इंडियाला गोल्ड मिळवून देणारे नर्मदा नितीन आणि रेनिंग वर्ल्ड चॅम्पियन है ना, वर्ल्ड चॅम्पियन आहे रुद्राक्ष पाटील, या दोघांनी 10 मीटर एअर रायफल मिक्स्ड इव्हेंटमध्ये गोल्ड मिळवला आहे. ठीक आहे. तर 10 मीटर एअर रायफल मिक्स्ड इव्हेंट याच्यात कोण दोन प्लेयर्सनी गोल्ड मेडल मिळवला? नर्मदा नितीन आणि रुद्रांश पाटील. ठीक आहे ना. दुसरा वरुण तोमर आणि नंतर रिदम संगवान यांनी पण 10 मीटर एअर पिस्टल मिक्स्ड इव्हेंटमध्ये गोल्ड मिळवला. एक मिळालाय 10 मीटर एअर रायफलमध्ये, दुसरा मिळालाय 10 मीटर एअर पिस्टलमध्ये. एअर रायफलमध्ये नर्मदा नितीन आणि रुद्रांश पाटील यांना मिळाला आणि 10 मीटर एअर पिस्टलमध्ये वरुण तोमर आणि रिदम संगवान यांना मिळाला, मिक्स्ड आहे ना. आणि काही दिवस आधी आता संडेला वरुण तोमर जे आहे, हेच वरुण तोमर यांनी पहिला मेडल आणला होता, जेव्हा यांना ब्रॉन्झ मेडल मिळाला होता इंडिव्हिज्युअल इव्हेंटमध्ये. ठीक आहे. तर ISSF वर्ल्ड कप जो आहे, म्हणजे हा शूटिंगचा वर्ल्ड कप आहे, याचा तिसरा हा थर्ड लेग जो चालू आहे, हा चालू आहे कायरो इजिप्तमध्ये. आणि हा रायफल आणि पिस्टलचा इव्हेंट इथे सगळे होत आहे. ठीक आहे. चलायचं नेक्स्ट पॉइंटवर. नेक्स्ट, बॅडमिंटनचा एक खूप महत्त्वाची टुर्नामेंट आहे, ज्याला म्हटलं जातं एशिया मिक्स्ड टीम चॅम्पियनशिप 2023. ही एशिया मिक्स्ड टीम चॅम्पियनशिप 2023 जी आहे, याच्यामध्ये भारताला ब्रॉन्झ मेडल मिळालेला आहे. ठीक आहे. इंडिया ज्या ग्रुपमध्ये होता, आपले जे स्पोर्ट्स मिनिस्टर आहे अनुराग ठाकूर यांनी पण खूप तारीफ केली ट्विटरवर की आत्तापर्यंत कधीच आपल्याला मेडल मिळाला नव्हता याच्यात, म्हणजे एशिया मिक्स टीम चॅम्पियनशिप जी आहे आजपर्यंत याच्यात भारताला कधी मेडल मिळाला नव्हता. बॅडमिंटनची चॅम्पियनशिप आहे, यावर्षी आपल्याला मेडल मिळाला. याच्यात आपण फायनलमध्ये पोहोचू शकलो नाही, सेमीफायनलमध्ये आपण हारलो आणि त्याच्यामुळे चायनासोबतच हारलो. नेमकं चायनासोबत आपण 2-3 हारलो आणि त्याच्यामुळे काय झालं की आपल्याला मेडल नाही म्हणजे ब्रॉन्झ मेडलनी संतुष्ट राहावं लागलं, नाही तर सिल्वर तर पक्काच होता. आपण कोणाच्या ग्रुपमध्ये होतो? आपल्या ग्रुपमध्ये होते मलेशिया, कझाकस्तान, UAE. आपण ग्रुप बी मध्ये होतो है ना. लीग स्टेजमध्ये तर पहिल्या 3 मॅचेस तर आपण आरामात जिंकलो. क्वार्टर फायनलमध्ये पण आपण हाँगकाँगला 3-2 हरवलं, पण जेव्हा फायनल आली तेव्हा फायनलमध्ये आपण 2-3 हारलो. ठीक आहे. तर ही एक महत्त्वाची न्यूज आहे. एशिया मिक्स टीम चॅम्पियनशिप याचा ब्रॉन्झ मेडल आपल्याला मिळालेला आहे आणि पहिल्यांदा भारताला याच्यात ब्रॉन्झ मेडल मिळाला. तुम्हाला एक प्रश्नाचं ॲडिशनल उत्तर द्यायचं आहे, शोधून द्या जरासं की ही एशिया मिक्स टीम चॅम्पियनशिप 2023 कुठे झाली होती. ठीक आहे. तो दिस इज द क्वेश्चन फॉर यू. ठीक आहे. चलायचं पुढे नेक्स्ट पॉइंटवर. नेक्स्ट एक ॲप आहे, त्या ॲपचं नाव आहे एम पासपोर्ट. हे आत्ताच अमित शहानी 76th रेझिंग डे परेड जेव्हा झाली होती ना न्यू दिल्लीमध्ये, तेव्हा लॉन्च केलं. युनियन होम मिनिस्टर जे आहे अमित शहा यांनी 76th रेझिंग डे परेड होती दिल्ली पोलीसची, तेव्हा एक ॲप लॉन्च केलं ज्याचं नाव आहे एम पासपोर्ट. पासपोर्टसाठी जेव्हा आपण अप्लाय करतो ना, तेव्हा पहिले तो खूप विचित्र भयंकर प्रोसेस होती, आता खूप सोपी झाली आहे, लवकर येतं पासपोर्ट. तर पहिले आता पासपोर्टसाठी तुम्ही अप्लाय केलं की पोलीस व्हेरिफिकेशनला जरा जास्त वेळ लागतो, ही मोठी चिंता होती. मोठ्या शहरांमध्ये तर जरा जास्ती मोठी चिंता आहे, कारण लोक खूप जास्त आहे आणि पोलीस कंपॅरेटिव्हली कमी. तर पोलीस व्हेरिफिकेशन लवकर व्हावं याच्यासाठी हा एम पासपोर्टचा ॲप नवीन लॉन्च करण्यात आला आहे. तर या एम पासपोर्टच्या ॲपमध्ये काय होणार आहे आता की पहिले 15 दिवसांचा वेळ लागायचा, 15 डेजचा वेळ लागायचा पहिले. आता तो लागणार आहे फक्त 5 डेज. फक्त 5 दिवसातच 5 डेजमध्ये पोलीस व्हेरिफिकेशन कंप्लीट होऊन जाईल. तुम्हाला ॲप डाउनलोड करावं लागेल. ॲपवर तुम्ही तुमची इन्फॉर्मेशन सांगितली की डॉक्युमेंट घेऊन तुम्हाला पोलीस स्टेशनला पोहोचायचं आहे आणि तुमचं पोलीस व्हेरिफिकेशन होऊन जाईल. सिम्पलची प्रोसेस केली आहे. पहिले काय व्हायचं, तुम्हाला डॉक्युमेंट सगळे हार्ड कॉपीजमध्ये घेऊन जावं लागायचे. इथे पासपोर्टमध्ये डायरेक्ट अपलोड करायचे आहे. पासपोर्टमध्ये नाही, एम पासपोर्टमध्ये सगळे डॉक्युमेंट्स अपलोड करायचे डायरेक्ट आणि नंतर हार्ड कॉपी डायरेक्ट घेऊन ऑफिसमध्ये पोहोचायचं. पहिले काय व्हायचं, सगळे हार्ड कॉपीज घेऊन जायच्या, मग हार्ड कॉपीज या ऑफिसमधून त्या ऑफिसमध्ये, त्या ऑफिसमधून त्या ऑफिसमध्ये फिरायच्या,
मग सगळ्यात शेवटी परमिशन मिळायची आणि या सगळ्याला कमीत कमी 15 दिवस लागायचे. आता किती दिवसात होणार आहे? 5 दिवसात. तर ही एक महत्त्वाची गोष्ट. ॲपचं नाव आहे एम पासपोर्ट पोलीस ॲप अँड इट वॉज लॉन्च्ड बाय युनियन होम मिनिस्टर अमित शाह. ठीक आहे, चलायचं नेक्स्ट मुद्द्यावर. नेक्स्ट, न्यूक्लिअर पॉवर प्लांट. इंडियामध्ये जेवढी इलेक्ट्रिसिटी बनते त्याच्यात 5th लार्जेस्ट इलेक्ट्रिसिटी प्रोडक्शन जे होतं ते न्यूक्लिअर एनर्जीमुळे होतं. भारतात सध्या तसे 7 न्यूक्लिअर पॉवर प्लांट्स ॲक्टिव्ह आहे, चालू आहे. पण बरेचसे नवीन न्यूक्लिअर प्लांट्स येत आहे. तुम्हाला जो मॅप इथे दिसतोय ना, या मॅपमध्ये तुम्हाला रेड कलरमध्ये जेवढे दिसत आहेत हे रेड कलरवाले सगळे सुरू आहे आणि जे ग्रीन कलरमध्ये दिसत आहेत इथे हे सगळे सुरू होणार आहे, नवीन प्लांट्स आहे. तर एका नवीन प्लांटबद्दलची माहिती आता तुम्हाला देणार आहे. नॉर्दर्न इंडियाचा पहिला न्यूक्लिअर पॉवर प्लांट हा हरियाणाच्या गोरखपूरमध्ये येणार आहे. गोरखपूर म्हटलं की पहिले आपल्याला उत्तर प्रदेश आठवतं, योगी आदित्यनाथचं. पण हे जे गोरखपूर आहे हे हरियाणामध्ये आहे. हरियाणामध्ये फतेहबाद नावाचं एक डिस्ट्रिक्ट आहे. हे हरियाणा दिसतंय ते, इथे फतेहबाद नावाचं एक डिस्ट्रिक्ट आहे. ते फतेहबाद नावाच्या डिस्ट्रिक्टमध्ये हे गोरखपूर आहे, विलेज आहे गोरखपूर. या गोरखपूरमध्ये एक न्यूक्लिअर पॉवर प्लांट येत आहे. या न्यूक्लिअर पॉवर प्लांटची कॅपॅसिटी असणार आहे 1400 मेगावॅटची. तर 1400 मेगावॅट म्हणजे एकच नाही आहे, तर ॲक्च्युली हे 700 मेगावॅट इंटू 2 असे याचे दोन प्लांट्स तिथे लागणार आहे. याचं नाव जे आहे ते आहे GHAVP म्हणजे गोरखपूर हरियाणा अणु विद्युत परियोजना. गोरखपूर हरियाणा अणु विद्युत परियोजना याचं नाव लक्षात ठेवा, हे विचारलं जाऊ शकतं. आणि हे कुठे आहे तर गोरखपूरमध्ये, नावावरूनच लक्षात येतं. तर तिथे 700 मेगावॅटचे 2 पॉवर प्लांट्स लागत आहे. त्याच्यामुळे टोटल 1400 मेगावॅटचा हा नवीन पॉवर प्लांट तिथे येणार आहे. याच्यासाठी 20,000 करोड, 20,000 म्हणजे 20,594 करोड सँक्शन झाले होते, ज्याच्यातले ऑलमोस्ट 4,900 करोड आतापर्यंत यूज झालेले आहे. म्हणजे ऑलमोस्ट 5,000 करोड आतापर्यंत यूज झालेले आहे. याच्यात प्रेशराइज्ड हेवी वॉटर रिॲक्टर वापरण्यात येत आहे, जे इंडिजिनियसली बिल्ड आहे, म्हणजे भारताचंच डिझाईन आहे, तेच आपण तिथे वापरत आहे. ठीक, तर ही एक महत्त्वाची न्यूज. कुठे आहे हे? हरियाणाच्या फतेहबाद डिस्ट्रिक्टमध्ये गोरखपूर नावाचं विलेज आहे. या विलेजमध्ये नवीन पॉवर प्लांट येत आहे. ठीक आहे, चलायचं पुढे नेक्स्ट पॉइंटवर. नेक्स्ट, दस्तलिक DUSTLIK नावाची एक एक्झरसाइज होत असते इंडिया आणि उझबेकिस्तानमध्ये. ठीक आहे, तर ही जॉईंट मिलिटरी एक्झरसाइज आहे. आत्ताच 20 फेब्रुवारीला सुरू झाली, म्हणजे कालच सुरू झाली. आज त्याचा दुसरा दिवस आहे. जेव्हा पण कुठलीही एक्झरसाइज येते तेव्हा 3-4 गोष्टी महत्त्वाच्या असतात. पहिली गोष्ट, कुठल्या 2 कंट्रीजमध्ये होत आहे? तर कंट्रीज आहे इंडिया आणि उझबेकिस्तान. दुसरा महत्त्वाचा प्रश्न, कोणाची एक्झरसाइज आहे? म्हणजे मिलिटरी, नेव्ही की एअरफोर्स? तर इट इज अ जॉईंट मिलिटरी एक्झरसाइज. तिसरा प्रश्न असतो की नाव काय आहे? तर नाव आहे याचं दस्तलिक. आणि चौथा प्रश्न असतो कितवं एडिशन आहे? तो इट इज दी 4th एडिशन. पाचवी गोष्ट, कुठे होत आहे? तर हे होत आहे पिथोरागड उत्तराखंडमध्ये, उत्तराखंडच्या पिथोरागडमध्ये. आणि सगळ्यात शेवटचा भारताकडनं ॲटलिस्ट दोन्ही देशांकडनं कोण पार्टिसिपेट करता येतं. दुसऱ्या देशाचं जनरली विचारत नाही, पण भारताकडनं कोण पार्टिसिपेट करत आहे हे माहीत असायला पाहिजे. तर 14th बटालियन ऑफ द गहरवाल रायफल्स हे त्याच्यात पार्टिसिपेट करत आहे. गहरवाल रायफल्सची 14th बटालियन ही याच्यात पार्टिसिपेट करत आहे. ठीक, तर कुठली पण एक्झरसाइज आली की 4-5 गोष्टी या लक्षात ठेवायच्या. नाव, दस्तलिक, कधी होत आहे? 20 फेब्रुवारीपासून होत आहे, मार्चपर्यंत चालेल. ऑलमोस्ट आय थिंक 5 मार्चपर्यंत चालेल ही, है ना. 20 फेब्रुवारीपासून तर 5 मार्चपर्यंत. कुठे होत आहे? पिथोरागड उत्तराखंडमध्ये होत आहे आणि इंडिया आणि उझबेकिस्तान यांच्यामध्येही होत आहे. आणि याचं कितवं एडिशन आहे? 4th एडिशन आहे. 4th, हां, तेवढं लक्षात ठेवा. चलायचं पुढे नेक्स्ट पॉईंटवर. आपण हे ऑस्कर अवॉर्ड्स आणि ऑस्कर अवॉर्ड्समध्ये नॉमिनेशन झाले वगैरे ही सगळी बातमी आत्ता ऐकलीच आहे ना. अजून एक महत्त्वाचे अवॉर्ड आहे. जसं US मध्ये ऑस्कर अवॉर्ड्स होतात तसे UK मध्ये होतात बाफ्टा अवॉर्ड्स, BAFTA आहे ना. याला ब्रिटिश अकॅडमी फिल्म अँड टेलिव्हिजन अवॉर्ड्स असं म्हटलं जातं. ब्रिटिश
अकॅडमी फिल्म अँड टेलिव्हिजन अवॉर्ड्स यांना बाफ्टा अवॉर्ड्स असं म्हटलं जातं. खूप प्रसिद्ध अवॉर्ड्स आहे. ऑस्करच्या नंतर यांचंच नाव येतं. उगीच येतं पण येतं है ना. तर याच्यात जर्मन मूवी आहे एक, ऑल क्वाइट ऑन वेस्टर्न फ्रंट. ऑल क्वाइट ऑन वेस्टर्न फ्रंट याला भरपूर अवॉर्ड्स मिळाले. म्हणजे बेस्ट फिल्मचा अवॉर्ड पण याच मूवीला मिळाला, बेस्ट डायरेक्टरचा अवॉर्ड पण याच मूवीला मिळाला. ठीक आहे. तर हे यूकेचे जसं म्हटलं मी अकॅडमी अवॉर्ड्स असतात ना, ऑस्कर अवॉर्ड्स, तसेच हे बाफ्टा अवॉर्ड्स आहे. तर याच्यात कोण कोण आणि कोणाकोणाला काय काय मिळालं हे आपण नेक्स्ट स्लाइडला पाहू. पहिले एवढं लक्षात घ्या, बाफ्टा अवॉर्ड्समध्ये सगळ्यात जास्त कोणी जिंकलं? ऑल क्वाइट ऑन वेस्टर्न फ्रंट यांनी जिंकलं. आणि कुठे झाले ते? तर हे लंडनमध्ये झाले. एवढं आपल्याला मेन लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. आता बाफ्टा अवॉर्ड्सचे विनर्सची लिस्ट इथे तुमच्यासाठी आहे. बेस्ट फिल्मचा अवॉर्ड मिळाला, आत्ताच पाहिला आपण, ऑल क्वाइट ऑन द वेस्टर्न फ्रंट याला मिळाला. बेस्ट फिल्मचाही मिळाला आणि बेस्ट डिरेक्टरचा सुद्धा याच फिल्मच्या डिरेक्टरला मिळाला, ज्यांचं नाव आहे एडवर्ड बर्जर. ठीक आहे, एडवर्ड बर्जर. बेस्ट ॲक्टर ऑस्टिन बटलरला मिळाला एल्विससाठी. हे आहे ऑस्टिन बटलर. ठीक आहे. बेस्ट ॲक्ट्रेस मिळाला केट ब्लँचेटला फॉर टार. या केट ब्लँचेट आहे. ठीक आहे. तर इथे विनर्स आणि त्यांचे फोटो दोन्ही देऊन दिलेला आहे. आपल्यासाठी महत्त्वाची गोष्ट काय याच्यातली, हे ब्रिटिश अवॉर्ड्समध्ये आपलं काही राहतं का? हो, आपल्या भारताची पण एक डॉक्युमेंटरी त्याच्यात होती, नॉमिनेटेड होती, जिंकू नाही शकली. नॉमिनेशन मिळालं होतं आपल्याकडच्या डॉक्युमेंटरीचा, ज्याचं नाव होतं ऑल दॅट ब्रीथ्स. ही खूप सुंदर डॉक्युमेंटरी मी पाहिले. याचे काही पार्ट्स पाहिले, पूर्ण तर नाही बघितली, काही पार्ट्स. जे ब्लॅक काईट्स असतात ना, दिल्लीमध्ये 2 भाऊ आहे आणि त्यांनी दिल्लीतल्या खूप साऱ्या पक्ष्यांना वाचवलं, जे इंज्युअर होतात ना मांज्यामुळे, याच्यामुळे त्याच्यामुळे. तर त्या 2 भावांनी अक्षरशः एक छोटंसं घरीच एक हॉस्पिटलसारखं सुरू केलं आणि या सगळ्या पक्ष्यांना ते वाचवतात. यांच्यावर एक डॉक्युमेंटरी बनवली आहे शौनक सेन यांनी. शौनक सेन यांनी ही डॉक्युमेंटरी बनवली आहे. खूप सुंदर डॉक्युमेंटरी आहे. या डॉक्युमेंटरीला नॉमिनेशन मिळालं होतं पण अवॉर्ड नाही मिळाला. नॅव्हल्नी नावाची एक दुसरी डॉक्युमेंटरी आहे, त्याला बेस्ट डॉक्युमेंटरीचा अवॉर्ड मिळाला. आणि शौनक सेनची ऑल दॅट ब्रीथ्स ही जिंकू शकली नाही. तर ही एक महत्त्वाची गोष्ट भारतासाठी आहे, नाव लक्षात ठेवा. ठीक आहे. नेक्स्ट, आणि आजचा इम्पॉर्टन्स. आज काय इम्पॉर्टंट आहे? तर आज आहे इंटरनॅशनल मदर लँग्वेज डे. इंटरनॅशनल मदर लँग्वेज डे. आपण 2-3 दिवस आधी एक महत्त्वाची न्यूज बघितली होती की डॉक्टर महेंद्र कुमार मिश्रा यांना इंटरनॅशनल मदर लँग्वेज अवॉर्ड देण्यात आला, कारण यांनी ओडिया फोकलोअरमध्ये खूप सारं लिखाण केलेलं आहे आणि ओडिया लँग्वेजसाठी यांनी खूप प्रयत्न केला आहे. तर डॉक्टर महेंद्र कुमार मिश्रा हे पहिले भारतीय बनले की ज्यांना इंटरनॅशनल मदर लँग्वेज अवॉर्ड मिळाला. फर्स्ट इंडियन टू विन इंटरनॅशनल मदर लँग्वेज अवॉर्ड. तर यांना हा अवॉर्ड आज, कारण आज 21 फेब्रुवारी आहे, तर आज बांगलादेशमध्ये इंटरनॅशनल मदर लँग्वेज हॉलमध्ये देण्यात येणार आहे. बांगलादेशमध्ये हे कसं काय आहे? तर खरं सांगू का, हे जे इंटरनॅशनल मदर लँग्वेज डे आहे ना, हा 1999 मध्ये युनेस्कोनी डिक्लेअर केला होता. पण कोणाची रिक्वेस्ट होती ही? हा जो इनिशिएटिव्ह होता, मदर लँग्वेज डे असायला पाहिजे बा, हा इनिशिएटिव्ह होता बांगलादेशचा. बांगलादेशमध्ये जेव्हा बांगलादेश पाकिस्तानपासून वेगळं व्हायचं होतं, तेव्हा जबरदस्ती त्यांच्यावर जे पाकिस्तान होतं त्यांच्याकडनं उर्दू थोपवण्यात येत होती. ते म्हणत होते नाही, तुम्ही उर्दूतच करायला पाहिजे, उर्दू विल बी दी नॅशनल लँग्वेज, अब तुम तुम्हारी बंगाली भूल जाओ. पण बांगलादेशच्या लोकांनी बंगाली भाषेसाठी, कारण त्यांना बंगाली येत होती, तर बंगाली भाषेसाठी तिथे विद्रोह सुरू केला होता. आणि या विद्रोहाची ॲनिव्हर्सरी लक्षात ठेवायची म्हणून बांगलादेशच्या लोकांनी याला ऑब्झर्व करणं सुरू केलं 21 फेब्रुवारीला. कुठला डे म्हणून त्यांनी सेलिब्रेट करणं, ऑब्झर्व करणं सुरू केलं? इंटरनॅशनल मदर लँग्वेज डे. त्यांनी मदर लँग्वेज डे म्हणून सुरू केलं पहिले ऑब्झर्व करणं. मग त्यांनी युनायटेड नेशन्सला रिक्वेस्ट केली की जगभर तुम्ही ऑब्झर्व करा हे. तर युनायटेड नेशननी ती ॲक्सेप्ट केली आणि मदर लँग्वेज डे म्हणून अख्ख्या जगभर आता हा दिवस सेलिब्रेट होतो 21 फेब्रुवारीचा. तर बांगलादेशमध्ये तर आज नॅशनल हॉलिडे असतो, म्हणजे सुट्टी असते. ही महत्त्वाचं काय याच्यात की लँग्वेज, मातृभाषा ही शिकण्याचा सगळ्यात चांगलं माध्यम असतं.
माहिती आहे का तुम्हाला, तुमच्यापैकी बरेच लोकांना माहिती असेल की मी क्लासमध्ये शिकवताना इंग्लिश हा सब्जेक्ट शिकवतो एंड माई इंग्लिश इज सफिशिएंटली गुड। वैसे ही मैं हिंदी में भी अच्छे से बात कर सकता, हिंदी भी अच्छी है। पण आणि करंट अफेअर्सचा क्लास घेताना बरेच लोकांचं सजेशन सुद्धा येतं की सर तुम्ही यू शुड टेक दी क्लास इन हिंदी, कारण खूप जास्त लोकांपर्यंत तुम्ही पोहोचू शकाल। मराठीमध्ये करंट अफेअर्स बघणारे लोक खूप कमी आहे। मी मुद्दाम मराठीत घेण्याचं ठरवलं, त्याचं कारण हे होतं की आपल्याकडे ज्या विद्यार्थ्यांना करंट अफेअर्सची गरज आहे त्यांची मातृभाषा मराठी आहे। तर मराठीत जर आपण घेतलं तर जास्ती प्रॉपरली आपण आपल्याकडच्या मुलांसोबत कनेक्ट करू शकू, हे त्याच्या मागचं कारण होतं। तर इंटरनॅशनल मदर लँग्वेज डे याच्यात एक गोष्ट तर आपल्याला शिकण्यासारखी आहे की आपल्या मातृभाषेत आपण जितकं चांगलं गोष्टींना शिकू शकतो तितकं चांगलं दुसऱ्या भाषेत शिकू शकत नाही। पण इंग्लिशमध्ये जितकं मटेरियल अवेलेबल आहे तितकं आपल्या भाषेत नाही, त्याच्यामुळे ती लँग्वेज पण येणं आवश्यक आहे जर ग्रो व्हायचं असेल तर। यू शुड नो मल्टिपल लँग्वेजेस आणि मल्टीलिंग्वल एज्युकेशन व्हायला पाहिजे। इथे महत्त्वाची गोष्ट काय आहे, मल्टीलिंग्वल एज्युकेशन व्हायला पाहिजे। अ नेसेसिटी टू ट्रान्सफॉर्म एज्युकेशन म्हणजे इट शुड नॉट बी, हीच यावर्षीची थीम आहे, इट शुड नॉट बी लाईक की फक्त इंग्लिशमध्येच एज्युकेशन घ्या, नाही, इंग्लिशमध्ये असं एज्युकेशन घ्या की ज्याच्याबद्दलचं मटेरियल बाकी लँग्वेजेसमध्ये अवेलेबल नाही, पण आपल्या भाषेतही एज्युकेशन घ्या सो दॅट यू अंडरस्टँड दी कन्सेप्ट्स क्लिअरली। क्लिअर चलायचं आता। आणि आता आहे तुमच्यासाठी 5 प्रश्न। पहिला प्रश्न आहे याच्यातला की होम मिनिस्ट्रीने जे सर्क्युलर काढलं आहे एम पासपोर्ट ॲपबद्दल, याच्यामुळे पोलीस व्हेरिफिकेशनचा वेळ किती दिवसांपर्यंत वाचणार आहे, म्हणजे किती दिवसांचा होणार आहे। ठीक आहे, तर किती दिवसांचा होणार आहे याचं उत्तर तुम्हाला इथे द्यायचं आहे। सेकंड क्वेश्चन आहे, रमेश कृष्णन यांना लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्ड देण्यात आला रोटरी क्लब ऑफ मद्रासद्वारा। तर हे रमेश कृष्णन कुठल्या स्पोर्टशी असोसिएटेड आहे? सोपं उत्तर आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल, ज्यांना माहिती आहे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्यायचं आहे। तिसरं आहे, इंडिया आणि उझबेकिस्तान यांच्यामध्ये दस्तलिक नावाचं काय जॉईंट मिलिटरी एक्झरसाइज आता पिथोरागड उत्तराखंडमध्ये सुरू झाली, याचं कुठलं एडिशन आहे हे तुम्हाला सांगायचं आहे। सोपं आहे, थोडंसं रिवाइज करून गेले तर लक्षात येऊन जाईल। नील मोहन हे यूट्यूबचे CEO बनले, हे सगळ्यात पहिल्या स्लाइडमध्ये आपण बघितलं होतं। तुम्हाला सांगायचं आहे हे CEO बनायच्या आधी कुठल्या पोझिशनवर यूट्यूबमध्ये वर्क करत होते, तर त्यांची पोझिशन तुम्हाला या ऑप्शन्समधून चूज करून सांगायची आहे। आणि लास्ट क्वेश्चन आहे, सौराष्ट्रने रणजी ट्रॉफीची फायनल जिंकली, म्हणजे रणजी ट्रॉफी जिंकली, फायनलमध्ये सौराष्ट्रने कुठल्या टीमला हरवलाय? बरोबर, तो विच टीम वॉज बीटन बाय सौराष्ट्र टू विन दी फायनल्स ऑफ रणजी ट्रॉफी। क्लिअर? तर हे 5 प्रश्न तुमच्या सगळ्यांसाठी। आय होप यू एन्जॉयड दिस सेशन टुडे। तुमचे काही क्वेश्चन्स असतील तर मला नक्की सांगा आणि व्हिडिओज तुम्ही पहा, इतरांसोबतही शेअर करा, कारण मराठीत करंट अफेअर्स तुम्हाला अजून कुठे मिळत नाही। ठीक आहे, तो लेट अस स्टॉप हिअर विथ दिस। थँक यू व्हेरी मच।